नमस्कार, मी सुवर्णा. पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे महालय. भारतीय संस्कृतीचा कृतज्ञता हा एक स्थायी भावच आहे. या कृतज्ञता भावनेत विशाल दृष्टिकोन आहे. ही कृतज्ञता जशी जिवंत व्यक्तीविषयी असते ना, अगदी निसर्गाविषयी सुद्धा असतेच, तशीच आमच्या पितरांविषयी सुद्धा आहेच. हा कृतज्ञता संस्कृती संस्कार वेगवेगळ्या सणवारातून व्यक्त होत असतो. आज हा कृतज्ञता भाव व्यक्त करणारा पितृपक्ष पंधरवडा प्रारंभ झाला आहेच. या जगतात आज असलेले आमचे अस्तित्व जे आहे हे या थोर पितरांमुळेच आहे. आम्हाला जगाचा इतिहास ठाऊक आहे, पण ज्यांच्या कृपेने हे अस्तित्व आहे त्यापैकी आमच्या खापर पंजोबाचे नावही आम्हाला ठाऊक नाही आणि नसतंच, पण ते होते म्हणून आम्ही आहोत हे सत्य मात्र नक्की आहे आणि ते स्वीकारायला तर हवंच ना. भारतीयांच्या वंश उगमाचे मूळ पुरुष हे विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम ऋषी, अत्रि ऋषी, वशिष्ठ ऋषी, कश्यप ऋषी आणि अगस्ती ऋषी हे 8 ऋषी समजले जातात. त्यांच्यापासूनच जवळपास 50 प्रमुख गोत्रांचा विशाल परिवार देशभरात निर्माण झाला आहे. हे माहीत आहेच आपणाला. या आमच्या पूर्वजांचे किती आणि किती म्हणून उपकार सांगावेत. आज जगात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती झाली आहे. माहितीचे स्रोत आपणाला अगदी घर बसल्या उपलब्धही होत आहेत. तरीही या प्रगतीनंतरही घर कुठे घ्यावे हा प्रश्न पडतोच ना. पण हजारो वर्षे सुविधांचा अभाव असतानाही आमच्या पूर्वजांनी जीवापाड संघर्ष करून आमच्या घराण्याची वंशवेल, धर्म, संस्कृती आणि स्वातंत्र्य अबाधित राखलेलं आहे. हे मान्यच करावं लागेल. आमच्या पूर्वजांनी अतिवृष्टी, महापूर, अवर्षण, भूकंप अशा कितीतरी घटनांचा, अचानक या उद्भवणाऱ्या अनाकलनीय साथीच्या रोगांचा, लहरी जुलमी परकीय आक्रमकांचा सुद्धा सामना केला आहे. जीव वाचवत प्रसंगी रानोमाळ अगदी भटकत डोंगर दऱ्यात ते आश्रय घ्यायचे. या सर्वच संकटातून वाट काढून कुटुंबाचे पालनपोषण त्यांनी केलं आहे. ही वंशवेल वाढली आहे. आदर्श समाज व्यवस्था निर्माण करणाऱ्या परंपरा, रीतिरिवाज, श्रद्धास्थान यांचं रक्षणही केलंय. या त्यांच्या कार्यामुळेच आज आम्ही हे आनंदी जीवन जगतो आहोत. येत्या 15 दिवसात पितरांविषयी हाच जो पंधरवडा आता चालू आहे पितृपक्ष, हाच कृतज्ञता भाव श्रद्धापूर्वक श्राद्धातून व्यक्त केला जाणार आहे. आजपासून या 15 दिवसात एक दिवस आपल्या मातृ पितृ गोत्रातील सर्वच पितरांचे तसेच गुरुवर्य, सहकारी, आप्तेष्ट पितरांचे स्मरण करून श्राद्धविधी तर्पण केले जाते. तर्पण अर्थात तृप्त करणं. ते जिथे कुठे असतील ना त्यांना आवडणारे सारे पदार्थ अर्पण करणं, त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म करणं. त्यांच्या सोबतच आम्ही चराचराची अगदी पंचमहाभूताचीही काळजी घेतो. कावळा हे निसर्गाच्या जीवन साखळीचा एक महत्त्वाचाच पक्षी आहे. पाहत आहातच तुम्ही. ते निसर्गात स्वच्छता दूताचे काम करतात. त्यांना जगवणे मानवी हिताचे कर्तव्यच आहे ना. वड असो अथवा पिंपळ असो, या प्राणवायूच्या वृक्षाच्या संवर्धनासाठी एकाक्ष कावळ्याची मदत होतेच. म्हणून या पंधरवड्यात त्यांना भात अर्पण केला जातो. या पंधरवड्यात आमच्या पूर्वजांच्या आठवणीत आम्ही
रमतो. जन्म मृत्यू हे अटळच, पण घराण्यातील संस्कृती संस्कारच जीवनाला खरा अर्थ देतात. आमची श्रद्धा आहे ती संत वचनावर. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. संत आम्हाला भक्तिमार्ग दाखवतात. संत नामदेव म्हणतात की हा देह जावो किंवा राहो याची पर्वा मुळीच नाही, पण परमेश्वरावरील विश्वास अढळ आहे. त्या पांडुरंगावर त्यांचाच नाही तर आमच्या घराण्याचा हजारो वर्ष दृढ विश्वास आहे. आणि म्हणूनच या भवसागरात आम्ही आनंदी जीवन जगत आहोत. हे आदिमा, हे अंतिमा, जे वांचिले ते तू दिले, कल्पद्रुमा कल्पद्रुमा. धन्यवाद. पितृपक्ष, महालय याविषयी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली अवश्य सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा, शेअरही करा, सबस्क्राईब करा चॅनेलला. जर चॅनेलला खरंच नवीन असाल तर आणि तरच सबस्क्राईब करा. अशी नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनेलवर नक्कीच अनुभवायला मिळेल. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही सुद्धा राहा, हसत राहा आणि हसवतही राहा. हाच नेहमी संदेश असेल. कारण व्यक्तीला हसवणं म्हणजे आपण किती फार मोठं पुण्याचं कार्य करतो आहोत हे ज्याला कळतं तोच खरा मनुष्य. त्यामुळे दुःखी कोणाला करू नका, नेहमी हसवण्याचं कार्य करत राहा. आणि महालय आहे, जो महालयाचा जो महिना आता चालू आहे तो तुम्ही तुमच्या परीने साजरा करा. याच्यावर विश्वास ठेवा. हे पित्र म्हणजे काय आहे, पित्र येतात म्हणजे काय आहे, त्यांना जेवण देणं म्हणजे काय आहे, हा शेवटी आपल्या विश्वासाचा भाग आहे. जसा आपला भाव असतो तसा देव भेटत असतो. त्यामुळे विश्वासानं कोणतंही कार्य करा आणि पुढे चला. यश हे तुमचंच असणार आहे. धन्यवाद.